कोवाड ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहाराबाबत ग्रामस्थांचे निवेदन, माजी सरपंचासह प्रशासनाच्या कामकाजाची सखोल चौकशी करण्याची मागणी, आर्थिक व्यवहार, विकास कामे आणि माहिती अधिकारातील दिरंगाईवर उपस्थित केले प्रश्न। चंदगड तालुक्यातील कोवाड ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ग्रामस्थांनी माजी सरपंचांसह ग्रामपंचायत प्रशासनाच्या कथित आर्थिक आणि प्रशासकीय गैरव्यवहारांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। याबाबत ग्रामस्थांनी सहाय्यक गटविकास अधिकारी अरुणा सूर्यवंशी यांना निवेदन सादर करून दोषींवर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। 3 जून 2026 रोजी पार पडलेली कोवाड ग्रामपंचायतीची ग्रामसभा तब्बल 8.5 तास चालली। गावाच्या इतिहासातील सर्वाधिक कालावधीची ठरलेल्या या ग्रामसभेत विविध विकास कामे, आर्थिक व्यवहार आणि ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवर सविस्तर चर्चा झाली। मात्र उपस्थित केलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। ग्रामसभेत कथित आर्थिक गैरव्यवहार, विकास कामांमधील अनियमितता, नातेवाईकांना कामांचे ठेके देणे, नागरी सुविधा पुरवण्यात आलेलं अपयश तसेच माहिती अधिकाराखाली माहिती देण्यास होणारा विलंब यासारखे अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले। या सर्व बाबींची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे। माजी सरपंचांनी पदावर नसतानाही ग्रामपंचायतीचे अधिकृत लेटर पॅड आणि शासकीय शिक्के कार्यालयाबाहेर वापरून पदाचा गैरवापर केल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे। तसेच देसाई गल्लीतील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचं काम 2 वेळा झाल्याचं दाखवून 2 वेगवेगळ्या ठेकेदारांनी बिले उचलल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। प्रत्यक्षात संबंधित ठिकाणी सिमेंट काँक्रीट रस्ता नसल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे। माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागवलेली माहिती निर्धारित 30 दिवसांच्या कालावधीत उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे। माहिती दिल्यास कथित आर्थिक गैरव्यवहार, खोटी बिले आणि बनावट कामे उघडकीस येतील, त्यामुळेच माहिती देण्यास जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। निवेदन देताना विनायक कोले, पांडुरंग वांद्रे, चंद्रकांत कुंभार, प्रताप पाटील, चेतन वांद्रे, कल्लाप्पा वांद्रे, गोपाल जाधव, शिवाजी जाधव, महादेव पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते। गावातील विकास कामांमध्ये पारदर्शकता यावी आणि लोकांच्या पैशांचा योग्य वापर व्हावा यासाठी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं। सहाय्यक गटविकास अधिकारी अरुणा सूर्यवंशी यांनी ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारले असून प्रकरणाची सखोल चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे। त्यामुळे आता या प्रकरणाच्या चौकशीतून नेमकं काय निष्पन्न होतं याकडे संपूर्ण कोवाड परिसराचं लक्ष लागून राहिलं आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।